चला तर आपण निघण्यासाठी रेडी आहोत. पॅकिंग वगैरे सगळं झालं आहे पाठीमागं. वरती इथं मंदिर आहे आणि आता आपण कोणत्या ठिकाणी गाडी लावली होती तुम्हाला दाखवतो इथलं. हे किती अडचणीतून आपण मंदिराजवळ गाडी आणली होती हे बघूयात. खाली पार्किंग होती पण खाली पार्किंग मला एवढी सुरक्षित नाही वाटली, कारण आपल्याला रात्रभर थांबायचं होतं. 1-2 दिवस आपण जवळपास 2 रात्री आणि पूर्ण 1 दिवस थांबून मग आपण निघालो आहोत. अशा प्रकारे त्या अडचणीतून गाडी आणली होती काल म्हणजे परवा रात्री. खाली संगम आहे हे बघा, हा पुढे संगम आहे ते हे समोर दिसतंय तुम्हाला. इथं बरोबर संगम आहे आणि इथं वरतीच थांबलो होतो आपण. टेंटपासून थोडंसं बाहेर आल्यानंतर आपल्याला संगम दिसत होता आणि रात्रीचा हा परिसर खूप छान दिसतो. आता रात्री नेमकी व्हिडिओ घ्यायचा लक्षात नाही राहिला, माझ्या मोबाईल चार्जिंग लावला होता त्यावेळी, त्यामुळं. पण हे सगळे लाईट वगैरे आणि हा देवप्रयागचा संगम खूप खरंच भारी दिसतो. आणि हा जो खांब दिसतोय तुम्हाला, ह्या खांबावर अनाउन्समेंट होते ज्यावेळी पाणी वगैरे वाढवणार असतील तर त्यावेळी ते अलाउन्स करून सांगतात. तर चला आता हळूहळू आपण रोडला लागेपर्यंत मी तुम्हाला दाखवतो की कशा ठिकाणून गाडी काढून वरती आलेलो आहे आपण. अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था होती तिथं. एक सभागृह टाईप होतं तिथं. आपण टेंट टाकला होता पुजाऱ्यांना, त्यांना सगळ्यांना विचारून. शेजारीच एक अन्नछत्र म्हणून संस्थांचं एक रूम होती, तिथे एक माणूस नेमून दिला होता त्यांनी. तो येऊन स्वयंपाक वगैरे करून जायचा. 2 टाईम जेवण, 2 टाईम चहा नाही पिलो आपण, कारण आपल्याला चहा काय लई तिला तर पित्त होतं त्याच्यामुळं चहा नाही पिलो. पण मग जेवण 2 टाईम आणि मग आता निघताना आपल्या काय आपल्या इच्छेप्रमाणे काय दक्षिणा दानपेटीत टाकायची तेवढी आपण टाकून, काय सेवा म्हणून तेवढी टाकून आपण आता निघलो आहे आपल्या पुढच्या वाटेला. आता आपण देवप्रयाग इथून जाणार आहोत केदारनाथ येथे. तर केदारनाथ आज 3 तारखेपर्यंत बंद सांगितलेलं होतं, म्हणून एक अंदाज धरून आपण 3 तारखेपर्यंत, म्हणजे आज 3 तारीख आहे, 1 तारखेला आपण रात्री इथं थांबलो होतो. म्हणलं पुढं थांबण्यापेक्षा आहे इथं व्यवस्था तरी इथं थांबावं, म्हणून ह्या हिशोबाने आपण इथं थांबलो होतो. तर मग इथं 2 दिवस थांबून, म्हणजे 2 रात्री आणि 1 दिवस थांबून आपण आता निघालो आहोत पुढे. असा गावात यायला रोड आहे, या रोडवरून 4 व्हीलर सुद्धा येतात. तुम्ही आता पाठीमागं बघितलं असेल 4 व्हीलर. इथं वरती पोलीस स्टेशन आहे देवप्रयागचं. देवप्रयाग ही नगरपालिकामध्ये येते. मोठी वस्ती आहे जवळपास. देवप्रयाग तहसील आहे देवप्रयाग तालुका. आता लागलो होतो आपण हायवेला. इथून रुद्रप्रयाग 65 आहे, श्रीनगर 33 आहे, बद्रीनाथ 223 आहे आणि ग्रीष्मकालीन राजधानी
गैरसेन 140 आहे. तर इथं पाठीमागं पोलीस स्टेशन आहे आणि आपण आता सरळ पुढे चाललो आहोत केदारनाथ येथे. चला अशा प्रकारे आपण प्रवास सुरू केलाय. बघत आपण पुढे जाऊ. काटा चालू झालाय बाहेर चेंज करावं लागला असं मला वाटतं. पूर्ण चालू झाला आणि हरिद्वार मध्ये चेंज करणार मी तर तो लगेच चालू झाला. वा पाणी गेलंय विंटर मध्ये. आता त्याला काय पर्याय नाही. असं पुसलं जरी तरी ते जात नाहीये. आपण रुद्रप्रयाग येथे पोहोचलो आहोत आणि आपण संगमावर आलो आहे, जेथे मंदकिनी नदी आणि अलकनंदा नदीचा संगम आहे. तुम्ही पाठीमागं बघता संगमाचं ठिकाणी मंदकिनी नदी म्हणजे जी नदी केदारनाथ मंदिरापासून त्याच्या पाठीमागपासून वाहत इथपर्यंत येते अशा असलेली मंदकिनी नदी. आणि अलकनंदा नदी म्हणजे जी बद्रीनाथपासून वाहत येते. आणि असा असलेला हा पवित्र येथे संगम. या संगमाच्या ठिकाणी आलं तुम्हाला एकदा संगमाचा पॉईंट दाखवतो. तर ही अलकनंदा नदी आहे आणि येथे हा संगम पॉईंट आहे बरोबर. आणि ही मंदकिनी नदी आहे. मंदकिनी नदी म्हणजेच जी केदारनाथ बाबाच्या मंदिरापासून वाहत येते अशी असलेली नदी. या दोन्ही नदींचा संगम आणि या संगमाच्या ठिकाणी असलेलं गाव म्हणजे रुद्रप्रयाग. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे येथे भगवान नारदांनी येथे तपश्चर्या करून संगीताचं ज्ञान भगवान रुद्रांकडून म्हणजेच भगवान शिवशंकरांकडून प्राप्त करून घेतलेले ही जागा. आणि या अशा पवित्र जागेला असलेलं नाव म्हणजे रुद्रप्रयाग. आणि या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि येथे दर्शन वगैरे घेऊन आपण पुढे निघणार आहोत केदारनाथ साईडला. बघूयात आता आपला पुढील प्रवास कसा होतो. बंद तर आहे. इथं हा चेकपोस्ट आहे. इथून पोलीस पुढे गाड्या जाऊ देत नाहीत बाहेरच्या पासूनच्या. फक्त युकीच्याच गाड्या सोडतात लोकल. ते आपण विचारून ते टू व्हीलरवाले आपल्यासारखे इकडं बरेच जण आहेत. वरती पण बऱ्याच गाड्या थांबतात तिकडं. युपीचा आहे गाडी थांबवलाय. नाही जाऊ देत. इकडे गाडी उभी आपली. तर फायनली आपण इथं मुक्काम केलेला आहे. हे बघा इथं टेंट वगैरे टाकलाय मस्त मागं. आणि टेंट कशा जागेवर आहे तर हे पाठीमागं मंदिराचा परिसर आहे पूर्ण. तुम्हाला नदीचा आवाज येत असेल. ती नदी इकडे शेजारी आहे खाली. मंदकिनी नदी आहे आणि या मंदिराच्या पलीकडच्या साईडला बरोबर अलकनंदा नदी आहे. म्हणजे दोन्ही नद्यांच्या संगमामध्ये जे मंदिर आहे ते मंदिराचं व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आपण सकाळी जे मंदिर बघितलं मगाशी दुपारी त्या मंदिराच्या साईडलाच आपण इथं टेंट टाकलेलं आहे. आणि मस्तपैकी इथं आता आपण आराम करणार आहोत आणि मज्जा येणार आहे खूप. कारण इतक्या मंदिराच्या प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला इथं राहायला मिळालं आहे. काल आपण देवप्रयाग येथे मुक्काम केला होता. हे बघा पाठीमागं मंदिराचा परिसर आहे आणि त्या कोपऱ्यात आपण तिथं ते टेंट टाकला आहे. हे बघा मंदिराच्या परिसरामध्येच देवप्रयागमध्ये सुद्धा आपण असाच टेंट टाकून मुक्काम केला होता. बरोबर संगमाच्या एक 50-60 मीटर वरती. पण आता इथं एकदम संगमाच्या जवळच म्हणजे हे बघा इथं लगेच खाली नदी आहे. आणि नदीचा आवाजही तुम्हाला येत असेल पाण्याचा. कारण इथं उथळ पाणी असतं म्हणजे खूप स्पीडनी पाणी वाहतं. त्यामुळे नदीचा पाण्याचा आवाजही खूप होतो. आणि आता आपण विश्रांती करणार आहे. विश्रांतीवरून आठवलं त्या दिवशी ते फोटोज टाकले आपण याचे लडाखचे. काय ते डिअर कॉम्रेड पिक्चरमध्ये जे नाही का असं हात वगैरे ठेवून असं
असं बघून जे म्हणजे ती जी स्टाईल होती डिअर कॉम्रेड पिक्चरमधली, तर आमच्या आईने बघितले ते सोशल मीडियावर. आणि आई विचारत होती की बाळा जमलास की काय, मग असं का बसलाय तिथं त्या दगडाला टेकून वगैरे असं, म्हणजे म्हणजे किती म्हणतात ना की काय ते एक म्हटलं जातं, साधी भोळी माझी आई. तर अगदी त्याप्रमाणे इतकं हे वाटलं मला की म्हटलं अरे आपण तर पोजमध्ये काढलं, पण आईच्या मनाला काय वाटलं की खरंच गाडी चालवून वगैरे दमला की काय, म्हणून असं बसलं. तर खरंच ती मुमेंट भारी वाटली मला. इतक्या पवित्र ठिकाणी आपण मुक्काम करतोय आज, म्हणजे इतकं विशेष वाटतंय मला माझंच. कारण जिथं साक्षात नारद मुनींनी तपश्चर्या करून संगीताचं ज्ञान मिळवलं भगवान शिवशंकराकडून, म्हणजे रुद्र भगवान शंकराचा अवतार आहे. तर याच ठिकाणी नारद मुनींनी तपश्चर्या केली होती, आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत. आणि याच ठिकाणी आपल्याला रात्री आराम करायला मिळतोय, म्हणजे मुक्काम करायला मिळतोय. तर ही खरंच किती भाग्याची गोष्ट आहे. आणि बघूयात आता उद्या काय होतंय, उद्या आपल्याला जायला मिळतंय किंवा नाही. कारण मी जरी घरून निघल्यापासून 1 महिन्यापासून फिरत असलो आणि देव जरी करत असलो, तरी प्रत्येक देवाचं आमंत्रण आल्याशिवाय आपण त्या देवापर्यंत जाऊ शकत नाही. हा माझा अनुभव सांगतो तुम्हाला. कारण मी ज्या देवाला जाण्याची इच्छा केली आहे, मी त्याच देवाला गेलो आहे असं नाही. आताही आपण केदारनाथला जाण्याचं हे करतोय, पण गेल्या 2-3 दिवसापासून आपण इकडे स्टे करतोय बाहेर, कारण आपल्याला पुढे जाता येत नाही. जोपर्यंत केदारनाथ बाबा बोलवत नाही तोपर्यंत आपण तिथे जाऊ शकत नाही. आणि आता भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता उद्या बघूयात आपल्याला काय होतं, नेमकं आपल्याला उद्या जायला मिळतं किंवा नाही, किंवा उद्या, कारण उद्या 4 तारीख आहे आणि 4 तारखेचं आपल्याला त्यांनी तसं सांगितलं होतं की 5 तारखेनंतर केदारनाथ चालू होणार आहे. मग उद्या 4 तारीख असूनही आपल्याला जाऊ देतात किंवा नाही, बघूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी, जय श्री केदार.